मी माझ्या पतीसोबत हनीमूनसाठी हिमाचलला गेले होते. काही डोंगराळ भागही होता. माझे पती मला डोंगराळ भागात फिरायला घेऊन जात होते. त्या डोंगराळ भागात शतकानुशतके प्रवाहावर राहणाऱ्या काही जमातींचे वास्तव्य होते. तिथे एक स्वच्छ नदी वाहत होती आणि तिचं सौंदर्य पाहून डोळे बंद होत नव्हते. तिथे राहणाऱ्या जमातीच्या लोकांचे विचित्र विधी होते आणि मी नकळत त्या विधींचा एक भाग बनली होती. हिमाचलसाठी माझा नवरा राघव अजिबात सहमत नव्हता. तो म्हणाला की या भागात अनोळखी लोक राहतात आणि ही ठिकाणेही पूर्णपणे अनोळखी आहेत. मला याबद्दल अजिबात माहिती नाही. मी म्हणाले, तू काहीही करू शकतोस. तुमची सबब पुरेशी होणार नाही. मला फक्त त्या डोंगर आणि जंगलात फिरायचे आहे. राघवला माझ्या आग्रहापुढे पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली ते हिमाचल असा प्रवास आम्ही केला. त्यानंतर आम्ही हिमाचलच्या या पर्वत आणि जंगल भागासाठी कॅब बुक केली होती. आम्ही एका सुंदर नदीच्या भागासाठी कॅब बुक केली होती. आम्ही एका सुंदर नदीच्या समोर बांधलेल्या परिसरातील हॉटेलमध्ये थांबलो होतो. पण हे हॉटेल फार जुन्या काळात बांधले गेले. मी जेव्हा या हॉटेलमध्ये गेले तेव्हा मला ते फारसे आवडले नाही, कारण खोल्या अगदी लहान होत्या आणि आरामदायी उपकरणे फारच कमी होती. पण खिडकीबाहेरचे सुंदर नजारे पाहिल्यावर या हॉटेलची कुरूपता मी विसरले होते. ही आमची पहिली संध्याकाळ होती आणि या प्रवासात मी खूप थकले होते. मला खूप थकवा जाणवत होता. जेवण होताच माझे डोळे बंद व्हायला लागले, म्हणूनच मी झोपायला आडवी झाले. राघव म्हणू लागला, प्रिया, तू इथे झोपायला आलीस का? आम्ही आनंद घेण्यासाठी येथे आलो आहोत ना. आम्ही आमची हनीमून ट्रिप अविस्मरणीय करण्यासाठी आलो आहोत. झोपायची इच्छा नव्हती. मी हसून म्हणाले, राघव, प्लीज मला झोपू दे. मला खूप झोप आली आहे आणि तरीही आम्ही सकाळी आलो आहोत. आपण लवकर उठून या पर्वताचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी जाऊ. सकाळचे दृश्य कितीही मनमोहक असते. बरं, राघवला पटवणं हे सगळ्यात अवघड काम होतं. प्रदीर्घ चर्चेनंतर राघवने अखेर होकार दिला. आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र होतो आणि आमच्यात लहानपणापासूनच एकमेकांबद्दल प्रेमाची भावना होती. राघव येथे सैनिक होता. लग्नानंतर काही दिवसातच राघवने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मी स्वतःला भाग्यवान समजू लागले. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली. डोळे उघडताच मला राघव माझ्या शेजारी नकळत झोपलेला दिसला. माझ्या चेहऱ्यावर एक हृदयस्पर्शी हास्य पसरले होते. देखणा असण्यासोबतच माझा नवरा खूप रोमॅन्टिक देखील होता. त्याऐवजी प्रत्येक मुलीची इच्छा असलेल्या पुस्तकी हिरोसारखा. मी उठून बसले, माझ्या केसांचा आंबाडा बनवला आणि बेडवरून खाली उतरून सरळ खिडकीकडे गेले. मला पहाटेचे दृश्य पाहायचे होते. मी पडदा हटवताच एक अतिशय सुंदर दृश्य माझी वाट पाहत होते. उंच डोंगराच्या मधोमध एक निळी नदी आणि दोन्ही बाजूला वाढलेली झाडे आणि त्यावर किलबिलाट करणारे पक्षी. मी एखादे सुंदर स्वप्न पाहत आहे असे मला वाटले आणि मग माझ्या डोळ्यांनी ते दृश्य पाहिले. ते एक विचित्र दृश्य होते. त्या नदीभोवती अनेकांनी छावण्या उभारल्या होत्या. मलाही तिथे जावंसं वाटलं. दगडावरून धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्यामुळे हवेत जे संगीत गुंजत होते ते संगीत मला तिथे बसून ऐकावेसे वाटले. तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर दाब जाणवला आणि कोणीतरी मला आपल्या मिठीत घेतले. मी हसले आणि माझ्या नवऱ्याकडे मागे वळून पाहिले, जो खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होता. मी त्याच्या हाताच्या पकडीतून स्वतःला सोडवले आणि म्हणाले की राघव, लवकर नाश्ता कर, मग आपण बाहेर जाऊ. बघ, समोरचे दृश्य किती सुंदर आहे. राघवची गणना अतिशय देखण्या तरुणांमध्ये होती. मी स्वतः सुंदर होते, पण खूप कमी पुरुष असतात ज्यांना पाहून लोक दूर बघायला विसरतात आणि राघव पण असाच होता. त्याने मला सांगितले की बाहेरचे दृश्य जास्त सुंदर आहे की माझी पत्नी हे ठरवणे माझ्यासाठी कठीण आहे. त्याच्याबद्दलच्या अशा गोष्टींनी मी वेडी झाले होते. बरं, आम्ही एकत्र नाश्ता केला आणि समोरच्या नदीकडे निघालो. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. त्या नदीजवळ पोहोचताच तिथे राहणारे लोक जमा होऊ लागले. काही प्रवाशांनी नदीजवळ छावण्या लावल्या होत्या आणि ते त्या छावण्यांमध्ये मुक्काम करत होते. तेही त्यांच्या छावणीतून बाहेर पडले. नदीच्या काठावर राहणारे सर्व लोक इथल्या डोंगराच्या जंगलात राहणारे आदिवासी होते. तिथे राहणाऱ्या लोकांचे काही वेगळे विधी आहेत जे ते या नदीसमोर करतात असे ऐकले होते. हे ऐकून मला हे सर्व पाहण्याची उत्सुकता वाढली. मला वाटले की त्यांच्याकडे कोणते विधी आहेत आणि ते हे विधी कसे करतात तेही बघावे. राघव बाजूला उभा राहिला. काही लोक ड्रम आणि काही वाद्य वाजवू लागले. मग माझ्या डोळ्यांनी काय पाहिले, माझ्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. खूप घट्ट कपडे घातलेले लोक होते. त्यांचेही या केसाळ मुली नाचू लागल्या. पहाडी मुली खूप सुंदर होत्या. मी कमी सुंदर नसले तरी तिच्या सौंदर्यापुढे माझे सौंदर्य लोप पावत असल्याचे मला जाणवले.
तिथे नाचणाऱ्या मुली खूप सुंदर होत्या, पण काळ्या रंगाचा गाऊन घातलेली मुलगी अप्सरासारखी दिसत होती. मी तिच्यापासून नजर हटवायला तयार नव्हते. तिचे धाडस पाहून मला आश्चर्य वाटले. एखादी व्यक्ती इतकी सुंदर कशी असू शकते? काही काळ मी श्वास घ्यायला विसरले होते. त्या मुलीच्या सौंदर्याने हिमाचलच्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतल्यासारखे वाटले. माझे सौंदर्यही मागे राहिले होते. ती इतकी सुंदर मुलगी होती की तिने प्रेक्षकांना आपल्या जादूखाली पकडले होते. सगळ्यांच्या नजरा त्याच मुलीवर खिळल्या होत्या. काही वेळाने मी परत माझ्या एअरबेडवर आले आणि माझ्या शेजारी उभ्या असलेल्या राघवकडे बघताच त्याची नजर त्याच मुलीकडे गेली. डोळे मिचकवता तो फक्त तिच्याकडे बघत होता. तो बेशुद्ध होता हे मला मान्य आहे, पण तिचा नवरा तिच्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीकडे अशा प्रकारे पाहतो हे कोणतीही पत्नी सहन करू शकत नाही. राघव त्या पहाडी मुलीकडे बघत असताना मी त्याचे हात धरले आणि त्याला वाईटरित्या बांधले. मला आश्चर्याने बघून तो थोडा लाजला. मी त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, तुला काय झालंय? तो हसला आणि म्हणाला, यार, ती खूप सुंदर मुलगी आहे. मला ती तुझ्या आधी सापडली असती तर मी तिच्याशी लग्न केले असते. राघव माझ्याकडे मिश्किलपणे हसत असे म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो हसायला लागला. तो म्हणाला, अरे यार, मी गंमत करतोय. कोणतीही मुलगी तुझ्या सौंदर्याशी स्पर्धा करू शकत नाही. माझे मन राखण्यासाठी तो असे म्हणत होता हे मला माहीत होते. तथापि मुलगी खरोखरच खूप सुंदर होती यात शंका नाही. त्यावेळीही ती मुलगी फक्त राघवकडेच पाहत होती. बरं, तिचा डान्स इतका रंजक होता की आम्हाला तिथून उठण्याची इच्छा झाली नाही. पण हा डान्स नसून आमच्यासाठी मृत्यूचा संदेश आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. तिथल्या लोकांची एक विचित्र विधी होती जिथे मुली लग्नाआधी आपल्या आवडीच्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवत असत. ती मुलगी पूर्णपणे आनंदी होती. त्यानंतरच ती त्या मुलाशी लग्न करणार. आणि या सगळ्या मागील कारण आजपर्यंत कुणा अनोळखी व्यक्तीला माहीत नव्हते. खरे सांगायचे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी मीही हिमाचलच्या डोंगराळ भागात आलो होतो. कारण माझ्या कॉलेजच्या दिवसात एका मुलीने मला ही गोष्ट सांगितली होती. मी म्हणाले, हा कसला विधी? लग्नाआधीच मुलगी कोणत्याही तरुण मुलाशी संबंध ठेवायला कशी तयार होऊ शकते? मुलगी म्हणाली की तू कधी त्या भागात गेलीस तर स्वतःच्या डोळ्यांनी बघ. माझ्या मैत्रिणीने जे सांगितले त्यात मला सत्य दिसत नव्हते. तिथल्या मुलीने गळ्यात स्कार्फ तिथे उपस्थित मुलांच्या गळ्यात घालायला सुरुवात केली. मुलीने त्याच्या गळ्यात स्कार्फ बांधला की तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट व्हायचे. हा विधी मला फार विचित्र वाटला. मुलींना आपला नवरा निवडायचा पूर्ण अधिकार दिले जात होते. नाहीतर मी याच गावची आजपर्यंत लोक खूप मागासलेले आहेत. आणि फक्त आपल्या गावातच नाही तर आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लग्नापूर्वी मुलीची संमती देखील विचारली जात नाही. त्यांना सहज सांगितले जाते की त्यांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी त्यांच्यासाठी निर्णय घेतला आहे. आता तिला तिचं संपूर्ण आयुष्य त्याच पुरुषासोबत घालवायचं आहे ज्याला तिच्या घरातील वडीलधाऱ्यांनी पसंत केलेले असायचे. आणि या मुली खूप धीटपणे आणि मोकळेपणाने तिथे उपस्थित असलेल्या मुलांच्या गळ्यात स्कार्फ टाकत होत्या आणि ती त्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडत होती. हे सर्व आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहत होतो. तेवढ्यात तीच सुंदर मुलगी तिचा स्कार्फ हातात धरून पटकन आमच्या दिशेने येऊ लागली. त्या आदिवासी कळपापासून थोड्याच अंतरावर आम्ही उभे होतो. ते लोक त्यांचे विधी करत होते आणि आम्ही त्यांना पाहत होतो. पण ती मुलगी इतक्या वेगाने त्याच्याकडे येताना पाहून मला आश्चर्य वाटले. हे सर्व पाहून तिने अचानक राघवच्या गळ्यात तिचा स्कार्फ घातला. तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. हे पाहून राघवला माझ्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटले. अचानक ढोल आणि वाद्य वाजवणे बंद झाले. जिने कुळातील सदस्यही तेथे उपस्थित होते. हे सर्व पाहून सर्वांना सापाचा वास आल्यासारखे ते शांत झाले आणि तिचे वडील आमच्या दिशेने चालू लागले. मी राघवच्या गळ्यातील स्कार्फ काढला आणि रागाने त्याच मुलीच्या अंगावर फेकला. मी म्हणाले, हा कसला असभ्यपणा आहे? तो माझा नवरा आहे, समजले? तो इथला रहिवासी नाही. मुलीने उत्तर दिले नाही. ती एकदम गप्प उभी होती पण हसऱ्या चेहऱ्याने राघवकडे बघत होती. राघवलाही राग आला. त्या मुलीचे वडील आमच्याकडे आले आणि म्हणाले की आमच्या ठिकाणी एक विधी आहे की लग्नाच्या आधी एक रात्र मुलगी तिला पाहिजे त्या मुलाशी संबंध ठेवू शकते आणि आमच्या मुलीला तुझा नवरा आवडला आहे. हे ऐकून राघव पूर्णपणे घाबरला. एखाद्याला पाहणे ही एक गोष्ट आहे, परंतु कोणत्याही मुलीसोबत एक रात्र घालवणे, तेही लग्नापूर्वी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे, कोणताही सभ्य पुरुष असे करणार नाही.
माझा नवरा हे कधीच करू शकत नाही हे मला माहीत होते. राघव म्हणाला, आम्ही या ठिकाणचे रहिवासी नाही आणि तुमच्या टोळीशी आमचा संबंध नाही. ही माझी पत्नी आहे आणि आम्ही इथे फक्त मजा करायला आलो आहोत. तुम्ही तुमच्या मुलीला हा विधी दुसऱ्या कुणाशी तरी करायला सांगा. पण म्हातारा म्हणाला, नाही, असं होत नाही. या मुलीला तिला पाहिजे असलेल्या मुलासोबत एक रात्र घालवण्याचा अधिकार आहे आणि तिने तुला निवडले आहे. हे सर्व ऐकून राघवला राग येऊ लागला. तो म्हणू लागला, तू माझ्याशी जबरदस्ती कशी करू शकतेस? मला असे कोणतेही पाप करायचे नाही आणि तुमच्या निरुपयोगी कर्मकांडाचा भाग व्हायचे नाही. आम्हाला माहीत नव्हते की ही आमच्या आयुष्याची बाब होईल. त्यांनी खिशातून पिस्तूल काढून माझ्या आणि राघवच्या डोक्यात घातली होती. हे बघून आम्ही श्वास घ्यायला विसरलो होतो. ते म्हणाले की जो कोणी आमच्या कर्मकांडाच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही ठार मारतो आणि आमच्याकडे कोणताही कायदा नाही ज्याद्वारे आम्हाला प्रतिबंधित केले जाईल. आम्ही आपले कायदे स्वतः बनवतो आणि ते पाळतो, पण इतरांनाही आपले कायदे पाळायला भाग पाडतो. एक विचित्र मजबुरी आपल्यासोबत वाढत होती. त्यांचे अनेक तरुण जणू काही आम्हाला त्यांच्या परिसरात घेऊन जायचे आहे असे आमच्या सभोवती जमले. राघव त्यांना वारंवार सांगत होता की आम्हाला सोडा, आम्ही इथे फक्त डान्स पाहण्यासाठी उभे होतो. आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुम्ही तुझ्या कुळातील मुलाबरोबर विधी कर, आम्हाला क्षमा कर. पण त्यांनी आमचे काही ऐकले नाही. आमच्या डोक्यावर पिस्तूल दाखवून त्यांनी आम्हाला जबरदस्तीने त्यांच्या भागात नेले. त्यांनी आम्हाला तिथे नेऊन एका जागी उभे केले. हे एक घर होतं ज्यात अंगण खूप मोठं होतं आणि त्याभोवती अनेक खोल्या बांधल्या होत्या. त्या सर्व मुली त्या खोल्यांमध्ये गेल्या आणि ती माणसं आमच्या आजूबाजूला उभी राहून त्यांचा खोडसाळपणा दाखवत राहिले. मग त्यांच्या नेत्याने एका महिलेला हाक मारली जिचे वय 50-55च्या आसपास होते. ती बाई माझ्याजवळ येऊन उभी राहिली. म्हातारा म्हणाला, या मुलीला खोलीत घेऊन जा. जणू माझ्या हृदयाचा ठोकाच विसरला होता. ते लोक माझ्यासोबत काय करतील माहीत नाही. त्याचवेळी राघवलाही राग आला. त्याने आपले पिस्तूल त्याच्या डोक्याकडे दाखवले आणि माझा हात मागून धरला आणि म्हणू लागला, माझ्या पत्नीला कुठेही नेणाऱ्यांनो खबरदार. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की आम्ही इथे फक्त मौज मजेसाठी आलो आहोत. म्हणूनच तुम्ही लोक आम्हाला तुमचे कोणतेही विधी करायला भाग पाडू शकत नाही. कारण कर्मकांडाच्या नावाखाली हे फक्त पाप आहे आणि मृत्यूनंतरही मी तुमच्या कोणत्याही मुलीशी संबंध ठेवणार नाही. राघवने सांगितले होते की एका लहान मुलाने राघवच्या डोक्यावर आपल्या पिस्तुलाचा बट जोरात मारला होता. राघवच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. ते पाहून मी आरडाओरडा करू लागले. मी म्हणाले, तुम्ही काय करताय? माझ्या नवऱ्याला का मारत आहात? तो म्हातारा म्हणू लागला, नकार दिल्यास आम्ही त्याचा जीवही घेऊ. हे सर्व ऐकून मी रडायला लागले. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत? त्या माणसाने त्या वृद्ध स्त्रीला या मुलीला तिच्या खोलीत घेऊन जाण्यास सांगितले. 2 तरुणांनी राघवचे हात पाठीमागे बांधले. तेव्हा राघवच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता. मी माझा हात त्या बाईपासून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. मी म्हणाले, तुम्ही सगळे माझ्या नवऱ्यासोबत काय करत आहात? देवाच्या फायद्यासाठी त्याला काही करू नका. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राघव पण तेच म्हणत होता, माझ्या बायकोला कुठे नेत आहात? मी तुम्हाला सोडणार नाही. त्या बाईने मला खोलीत आणले आणि त्याने मला ढकलून एका कॉटवर झोपवले आणि मग मला खोलीतून बाहेर नेले आणि दरवाजा बंद केला. या खोलीत खाटेशिवाय दुसरे काहीही नव्हते. मी पटकन उठून दरवाजापाशी गेले आणि दारावर वाजवू लागले. मी म्हणाली, देवासाठी दरवाजा उघडा. तुम्ही लोक आमच्यावर का जबरदस्ती करत आहात? बाहेरून मला राघवला मारल्याचा आवाज ऐकू येत होता आणि माझ्या हृदयाला जणू कोणीतरी पकडले आहे असे वाटत होते. त्यावेळी मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची काळजी होती की ते लोक राघवला मारतील. मी रडायला लागले. मी इथे यायला नको होतं असे मला वाटू लागले. काही वेळाने दरवाजा उघडला आणि तीच मुलगी खोलीत आली जिने काही वेळापूर्वी तिचा डान्स दाखवून आम्हाला वेड लावले होते आणि त्यानंतर तिने जे केले ते पाहून आम्ही थक्क झालो. त्या मुलीला समोर पाहून मला तिचा तिरस्कार वाटला. आत येताच तिने दरवाजा बंद केला. ती माझ्याशी तुटक्या हिंदीत बोलू लागली. ती म्हणाली, तुझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? तो पुन्हा पुन्हा का नाकारतोय? जरी मी तुझ्यापेक्षा खूप सुंदर आहे. इथे राहणारे पहाडी तरुण माझ्या नजरेची वाट पाहत उभे असतात, पण मी तुझा नवरा निवडला. मग मुलगी म्हणू लागली की मी या भागातील सरदाराची मुलगी आहे आणि सरदार हा आमच्या भागात सर्वात मोठा मानला जातो.
त्यांच्या बोलण्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही आणि आजपर्यंत मी बाबांना जे काही सांगितले ते त्याने मान्य केले आहे. तुझ्या नवऱ्याचा हट्ट निरर्थक आहे, कारण त्याला प्रत्येक बाबतीत माझ्यासोबत रात्र काढावी लागेल. लाज वाटत नाही का दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत रात्र घालवायला? मला तिला थोडं आमिष दाखवायचं होतं आणि मी घातलेल्या सोन्याच्या बांगड्या काढून तिला दिल्या. मी माझ्या कानात घातलेले सोन्याचे टॉप्सही काढले आणि तिच्या हातात ठेवले. मी म्हणाले, हे सर्व देवासाठी घे आणि माझ्या नवऱ्याला सोड. आम्हाला इथून जाऊ द्या. ती मुलगी खूप विचित्र होती. तिने माझ्या सर्व वस्तू परत केल्या आणि म्हणाली की माझ्याकडे यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सोने आहे. मी ते तुला दिले तर तुझा नवरा मला विकशील का आयुष्यभर? कारण मला तो खूप आवडला आहे. त्याच्यासोबत एक रात्र घालवल्यानंतर मी जाहीर करणार आहे की मला हा मुलगा खूप आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे आणि मी त्याच्याशी लग्न देखील करणार आहे. त्यानंतर माझे हृदय धडधडत होते. राघवसाठी मी तिच्या डोळ्यात जे पाहत होते ते पाहून माझे मन उडाले होते. ती त्याला पती बनवण्याचा प्रयत्न करत होती. हे फक्त एका रात्रीचे नव्हते. ती म्हणू लागली, तुझा नवरा मला पाहिजे तोपर्यंत माझ्यासोबत राहील. मी म्हणाले, तो असं काही करणार नाही. माझे बोलणे ऐकून ती हसायला लागली. मग तिने माझा हात धरला आणि मला खोलीच्या बाहेर अंगणात ओढले, जिथे माझे पती गंभीर जखमी झाले होते. त्याला अशा अवस्थेत पाहून मी ढसाढसा रडू लागले. मी म्हणाले, माझ्या नवऱ्याला सोड. तू त्याला एवढ्या क्रूरपणे का मारत आहेस? पण तिथे माझी हाक कोण ऐकणार? राघवही आपल्या म्हणण्यावर ठाम होता. तेवढ्यात एक माणूस आला आणि त्याने असे काही बोलले की राघवसोबत माझेही भान हरपले. तो माणूस त्या मुलीचा बाप होता आणि अतिशय निर्लज्ज माणूस होता. तो राघवला म्हणाला, जर तू माझ्या मुलीसोबत रात्र घालवण्यास नकार दिलास तर आज आणि आत्ता माझ्या कुळातील एक मुलगा तुझ्या पत्नीसोबत सर्वांसमोर हनीमून साजरा करेल. हे ऐकून आम्ही दोघे पती पत्नी भांबावून गेलो. ही कसली विचित्र मजबुरी होती. राघव आणि मी हे ऐकून आम्ही गप्पच झालो. कोणालाच उत्तर देता आले नाही. त्याचवेळी 4 जण माझ्या दिशेने सरसावले. हे पाहून माझा जीव जवळजवळ संपला होता. तिथे उपस्थित लोक अंगणाच्या 4ही बाजूंनी जमू लागले. चौघांपैकी एकाने माझ्याकडे निंदकाप्रमाणे पाहत माझ्या गळ्यातील स्कार्फ काढून फेकून दिला. हे सर्व पाहून राघवने आरडाओरडा केला. तो म्हणाला, माझ्या बायकोला काही करू नकोस. तुम्हाला जे पाहिजे ते मला मान्य आहे. कदाचित माझ्या नवऱ्याच्या असहायतेची ही शेवटची परिसीमा असावी. नाहीतर मार खाल्ल्यावर जी पापे हे लोक कर्मकांडाच्या नावाखाली करत होते ते करायला तो अजून तयार नव्हता. मी रडत बसले होते आणि राघवला काहीच बोलता येत नव्हते. कारण नाहीतर माझ्यासोबत जे काही केले जाईल ते सर्वांसमोर खूप लाजिरवाणे होईल. मी रडत रडत त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात विजयाची चमक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक जाणते हास्य पसरले होते. ती समोरच्या खोलीत गेली आणि नंतर त्या तरुण मुलाने राघवला त्या खोलीत जाण्यास सांगितले. राघव अत्यंत जखमी अवस्थेत होता. लंगडत खोलीत गेला. मी ढसाढसा रडायला लागले. मला पुन्हा खोलीत कोंडले गेले. दुसऱ्या दिवशी ती 50-55 वर्षाची बाई पुन्हा माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आता तुम्ही जाऊ शकता. हे ऐकून मी लगेच उभी राहिले. खोलीतून बाहेर आल्यावर तिने पाहिले की सरदाराची मुलगी समोर कॉटवर पडली होती आणि अतिशय जखमी अवस्थेत होती. तिचे वडील तिच्या खाटेजवळ बसून रडत होते. त्या खाटेभोवती जमातीचे इतर लोकही जमा झाले होते आणि त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. मी समजू शकले नाही की मग माझी नजर त्या पोरांवर पडली जे खोलीतून खाट आणत होते. ज्यांच्यावर राघव पडलेला पाहून मी घाबरले. तो सरदार म्हणू लागला, तुझ्या नवऱ्याने माझ्या मुलीचा खून केला आहे. त्याने माझ्या मुलीच्या डोक्यावर फुलदाणी मारून तिचा जीव घेतला आहे. त्यामुळे आम्हीही आमचा बदला घेतला आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांनी माझ्या पतीची हत्या केली होती. माझ्या पतीने पाप करण्यापेक्षा मृत्यूला कवटाळले होते. पतीच्या निधनाची बातमी ऐकून मी ढसाढसा रडू लागले. राघवची खाट अंगणात ठेवली होती. मी कॉटजवळ आले आणि पुन्हा पुन्हा त्याला हलवण्याचा प्रयत्न करू लागले. देवासाठी उठ राघव, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. आयुष्यभर तुझ्यासोबत राहूनच हे केलंस. राघव उठ. पण तो मला सोडून कायमचा निघून गेला होता. मी त्या सरदाराला म्हणाले, तुला काय मिळाले असे वागून? तुझ्या घाणेरड्या कर्मकांडाने माझ्या पतीचा जीव घेतला. प्रत्येक मनुष्य वासनेचा उपासक नसतो, जो केवळ शरीराचा भुकेलेला असतो. माझ्या पतीचा संसार उद्ध्वस्त झाला असला तरी त्याने आपल्या पत्नीशी विश्वासघात केला नाही. त्याने पापापेक्षा मृत्यू निवडला.
मी माझ्या पतीसोबत हिमाचलला आले होते, पण परत जाताना मी राघवला त्याच्या निर्जीव शरीरासह इथे येण्याचा आग्रह धरला होता, कारण मला माझ्या मैत्रिणीच्या म्हणण्याला पुष्टी करायची होती. तिथल्या बायका खरंच असं काम करतात का? काश मी राघवकडे हट्ट केला नसता तर आज ही वेळ आली नसती. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधल्यावर टोळीतील काही लोकांनी मला आणि राघवचा मृतदेह मुख्य रस्त्यावर टाकला. त्यांचा ठाव ठिकाणा कोणालाच माहीत नव्हता, कारण ते जंगलाच्या मध्यभागी राहत होते आणि जागा बदलत राहत होते. माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले होते. राघव मला सोडून गेला होता. मी राघवला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होते. राघव, तू मला असा कसा सोडून जाऊ शकतोस? तुझ्याऐवजी माझा मृत्यू झाला असता तर बरे झाले असते. म्हणूनच माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तेव्हा मला माझ्या हातावर कोणाचा तरी दबाव जाणवला. मी पाहिले तर तो राघवचा हात होता. त्याने माझा हात त्याच्या हातात धरला होता. मी आश्चर्याने राघवच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याने डोळे उघडले होते. म्हणजे राघव जिवंत होता. राघव उठून बसला होता. जरी तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या जखमांमधून खूप रक्त वाहत होते. त्याची प्रकृती फारच वाईट होती. माझे अश्रू पुसून तो म्हणू लागला, प्रिया गप्प बस, लवकरात लवकर इथून निघायचं आहे. पुढील कथा मी नंतर सांगेन. ज्या ठिकाणी मी आणि राघव होतो तिथे फारच कमी रहदारी होती. आम्ही काही वेळ थांबलो, पण एकही वाहन येताना दिसले नाही. यापुढे इथे राहणे धोकादायक ठरू शकते, म्हणून मी राघवला हातात धरून पायी चालायला लागले. राघव जिवंत असल्याचं निदान माझ्या मनाला तरी सावरलं होतं. बरेच अंतर चालल्यावर एक गाडी येताना दिसली. आम्ही शहराकडे गेलो. मी राघवला रुग्णालयात दाखल केले आणि राघवच्या कुटुंबाला फोन केला. राघवचे बरेच रक्त वाया गेले होते. त्याला लवकरात लवकर रक्त देण्यात आले. दुसऱ्या दिवसापर्यंत राघवची तब्येत सुधारली होती. मी राघव जवळ बसून रडत होते. राघवने मला सांत्वन दिले की प्रिया, आता सर्व काही ठीक आहे आणि तुझ्यासाठी गोष्ट चांगली होत आहे. मी राघवला विचारले की तुला लोकांनी मारले होते, मग तू जिवंत कसा झालास? राघवने मला सांगितले की मी एक सैनिक आहे आणि आम्हाला श्वास रोखून धरण्याचा सराव केला जातो आणि जेव्हा लोकांनी माझ्या डोक्यावर काहीतरी जड मारले तेव्हा मी बेशुद्ध पडलो आणि त्यानंतर तो त्याच्या मुलीकडे पाहू लागला. तेव्हा ती थंड झाली होती. काही वेळातच मला शुद्ध आली आणि ते मला तपसायला आले. तेव्हा मी माझा श्वास रोखून धरत होतो. त्यांना वाटले की मी कदाचित मेलो आहे. काहीही असो, हे दिवस आमच्या आयुष्यातील खूप भीतीदायक दिवस होते. राघवच्या छातीला मिठी मारून मी रडले. काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर राघवला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही आमच्या शहरात परतलो होतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.